नमस्कार, राधाकृष्ण मराठी ब्लॉग्समध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज बाळूभाऊकडे जायचे आणि आम्ही तिकडे निघालो की लगेच जुली धावत पळत येते। मला खूप भीती वाटते तिची, पण तिला लय लाड येतो आणि पण तिला हे न करता आपण आता तिला घेऊन जाऊया तिकडच। की ती मला घेऊन जाते ते समजत नाही बघा। आता माऊकडे कशी बघते ती कॅमेऱ्याकडे, भारी मज्जा येते तिथं। जुली आहे तिथं, कोंबड्या बकऱ्या म्हैसी खूप सगळ्यात आणि सगळ्यांची दानादन सुरू आहेत, कारण सकाळचे वाजले 10 आता आणि सगळेजण मस्त उन्हात बसलेले आहेत। इकडं दूध पाजायचं काम चालू आहे आणि तिकडं बघ कोंबड्यांचं दाना खायचं काम चालू आहे, बकऱ्यांना चरायला सोडणं आणि 10 वाजता साफसफाई होते इथली आणि त्यांना पाणी वगैरे पाजून धुवून पण काढतात, म्हशीलाही आणि जागेलाही एकदम स्वच्छ टाकाटाक। तर आता पटापटा धुवून घ्यायचं आणि उन्हामध्ये ना छान वाटतं, कारण थंडीचे दिवस जरी असले आणि बाळूभाऊनी इकडून ब्लँकेट पण लावून ठेवली रस की इकडं रात्रीची थंडी वाजू नये म्हणून, कारण आमच्याकडं थंडी खूप जास्त झाली आहे आता। आणि इकडं अर्ध्या म्हशी इकडं अर्ध्या म्हशी, मग इकडचं पाईप तिकडं आणि तिकडचं पाईप इकडं असं आमचं सुरू असतं। आणि म्हैस राणी बघा कसं डोकं देते पाईपाचं पाणी डोक्यावर घेण्यासाठी, त्यांनाही छान वाटतं, कारण म्हैस ही खूप छान पोहती तर तिला ऑटोमॅटिक तिच्या डोक्यावर पाणी येतंय म्हटलं तिला तर छान वाटणारच ना। तर ह्या सगळ्या गोष्टी खूप भारी असतात आणि जेव्हा पण आम्ही इकडे येतो ना सगळं टेन्शन वगैरे काही नसतं, एकदम मजा असते, काहीतरी वेगळंच नवीन घडत असतं। आणि इथं बघा सगळं आवरल्यानंतर शेणाचा पोह टाकलात आता, आणि आता त्याला उचलण्यापेक्षा मी पाण्याचा फोर्स लावलाय आणि ते तिकडं वाहून जातं आणि ते पाणी खूप चांगला उपयोग येतो, तर खत पण मस्त होतं आहे आमचं आणि कोंबड्या हे करत असल्यामुळं ते राबतं पण छान। आणि आमच्या शेणामध्ये कचरा हा बिलकुल नसतो, एकदम प्युअर खत असतं, त्यामुळं जेव्हा पण शेतात टाकलं की लगेच डायरेक्ट पिकाला लागू होतं। म्हणतात ना खत उभारण्यासाठी राशन खत लगेच लागू होतं, पण शेणखतासाठी 1 वर्ष लागतं राहायला, तसं नाही आहे आमच्याकडे लगेच येतं ते। आणि इकडे राणीला आपण आता स्वच्छ चोळून धुवून काढूया टकाटक, भारी दिसली पाहिजे टकाटक, सगळ्यांनाच 1-1 नंबर लावणार आता। आणि जिला वाटतं की माझ्याकडून जाऊच नाही पुढं अशी गंमत असते, आणि पाणी पण पाजून देऊ तिला लगेच। आणि ही बकरी आमची बिलकुल दूध पिऊ देत नाही ना काढू देत नाही। आता या पिल्लाला दूध तर पाहिजेत, मग आता कसं तरी प्रयत्न चालू होता आमचा की दूध काढून बाटलीने पाजू, नाही तर मग त्याला तरी पकडून दूध पाजू। पण इकडं जुलीची वेगळीच घाई सुरू झाली, तिला वाटत होतं सगळ्यात पहिले मला दूध द्यावा। आता हे बघा बरं आता कसं शक्य, एकदम तिघांचं 3 नाटकं सुरू होते, काय समजत नाही काय करावं। इकडं जुलीचं वेगळी धावपळ, इकडं हिची पळायची घाई। आणि अशीच आमची सकाळची धावपळ सुरू असते, मज्जा असते। व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया नवीन छान व्हिडिओ सोबत, तोपर्यंत